हॅलो फ्रेंड्स, आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मी कांचन साफल्य या सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल हा विषय कव्हर करत आहे। तर बघा, आपण आतापर्यंत 5 लेक्चर बघितले आहेत। त्यामध्ये आपण ओळख महाराष्ट्राची बघितली, त्यानंतर आपण प्रशासकीय विभाग बघितले आणि प्रादेशिक विभाग बघितले। आता आपण महाराष्ट्राचा तिसरा जो विभाग आहे प्राकृतिक विभाग त्याला सुरुवात करणार आहोत। तर बघा, प्राकृतिक विभाग अभ्यासताना आपल्याला खूपशा गोष्टी माहित असणे खूप गरजेचे आहे। त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कुठल्या। जशा आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघितल्या होत्या, तशाच आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा सुद्धा बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे गाविलगड डोंगर, अस्तंबा डोंगर, सातपुडा डोंगर आणि चिखलदरा डोंगर। ठीक आहे। महाराष्ट्राच्या ईशान्येस आहे दरेकसा टेकड्या, त्यानंतर पूर्वेला आहे चिरोली डोंगर, सुरजागड, भामरागड, गायखुरी, चांदूरगड हे सगळे डोंगर। त्यानंतर बघा, दक्षिणेला आहे तेरेखोल नदी आणि हिरण्यकेशी नदी, वायव्येला आहे दमनगंगा नदी। त्यानंतर वायव्येलाच आहे तोरणमाळ डोंगर, गाढना टेकड्या, सातमाळा डोंगर, अक्राणी टेकड्या आणि बघा पश्चिमेला आहे अरबी समुद्र। तर बघा, महाराष्ट्राच्या ह्या ज्या नैसर्गिक सीमा आहेत, या सीमांमुळे महाराष्ट्राला एक वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले। महाराष्ट्राचे हवामान, महाराष्ट्राचे जे पाऊस वगैरे पडतो, त्या सर्व गोष्टी या नैसर्गिक सीमांमुळे निश्चित झालेल्या आहेत। बघा, या भागात आहे कोकण विभाग, त्यानंतर कोकणाच्या थोडं पूर्वेकडे आहे सह्याद्री। हा सह्याद्री जो आहे इथे, हा महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक आहे। तर सह्याद्री हा उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे आणि सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत त्या पश्चिम ते पूर्व अशा पसरलेल्या आहेत। उत्तर दक्षिणमधून अशा निघणाऱ्या त्या रांगा आहेत। ठीक आहे। तर आपण याच्यानंतर बघणार आहोत प्राकृतिक विभाग 3 आहेत, कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार। तर बघा, आपण त्यांच्या व्याख्या बघणार आहोत, त्यानंतर त्यांची निर्मिती बघणार आहोत, त्यांची लांबी रुंदी बघणार आहोत, त्यानंतर त्या सर्वांची आपण वैशिष्ट्ये सुद्धा बघणार आहोत। ठीक आहे। ह्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण की आयोगाने एक डायरेक्टली प्रश्न विचारला होता की ईशान्य भागात ज्या टेकड्या आहेत त्या कुठल्या जिल्ह्यात आहेत। तर आपल्याला हे सर्व जे कुठल्या जिल्ह्यात आहे ते पण व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे। बघा, यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मॅप रीडिंग करणे खूप गरजेचे आहे। बघा, भूगोल विषयाचा अभ्यास करताना बिना मॅपचे तुम्ही अभ्यास करूच शकत नाही। त्यामुळे मी जेवढे जास्त मॅप मी जेवढा जास्त नकाशा काढून शिकवण्याचा प्रयत्न करेल, त्यावरून तुम्हाला लक्षातच येईल। पण तुम्ही एक मॅपचं पुस्तक जे ऑक्सफर्डचं ॲटलास आहे ते वापरा, किंवा एक आणखी मॅपचे खूप सारे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही यूज करू शकता। त्यामुळे तुम्हाला हे जे डोंगर वगैरे आहेत, ह्या ज्या टेकड्या आहेत, ह्या नद्या आहेत, त्या कुठून कुठे वाहतात, डोंगर कुठून कुठे आहेत, ते सर्व तुम्हाला मॅपवरून बघा। आता आपण बघूया हे सगळे ज्या नैसर्गिक सीमा आहेत ह्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहे। तर बघा, तोरणमाळ डोंगर जो आहे हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर अक्राणी टेकड्या ह्या सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। गाळणा टेकड्या ह्या धुळे जिल्ह्यामध्ये, हा धुळे जिल्हा म्हणजे हा भाग तुमचा। त्यानंतर सातमाळा डोंगर हा नाशिकमधून सुरू होतो आणि इकडे पूर्वेकडे पसरलेला सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग। ठीक आहे। त्यानंतर बघा, दमनगंगा नदी ही कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे। त्यानंतर तेरेखोल नदी ही कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी आहे, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। ठीक आहे। तर समुद्रकिनारा पश्चिम दिशेला अरबी समुद्रकिनारा लाभला आहे। अरबी समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे, तर 720 किलोमीटर। आणि हा जो कोकणाला लाभलेला जो समुद्रकिनारा आहे हा दंतूर किंवा रिया प्रकारचा आहे। ते आपण पुढे कोकण विभाग बघणारच आहे, त्यामध्ये खूप चांगलं अभ्यासणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, हिरण्यकेशी नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातली सर्वात दक्षिणेकडील नदी आहे। बघा, आता उत्तर सीमेला गाविलगडचा डोंगर आहे, त्यानंतर यामधला सर्वात उंच अस्तंबा डोंगर, त्यानंतर सातपुडा पर्वत, चिखलदरा डोंगर हे सर्व आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। मेळघाट डोंगर सुद्धा या भागामध्ये पसरलेला आहे। त्यानंतर बघा, ईशान्य भाग, महाराष्ट्राच्या ईशान्येकडे दरकेसा नावाच्या टेकड्या आहेत आणि ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये। हा आयोगाने इथे एक PYQ विचारलेला आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठल्या टेकड्या आहेत, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे दरकेसा टेकड्या। ठीक आहे। त्यानंतर बघा, पूर्व भाग, महाराष्ट्राच्या पूर्व भागात चिरोली डोंगर, सुरजागड डोंगर, भामरागड डोंगर, गायखुरी डोंगर आणि चांदूरगड डोंगर असे हे काही डोंगर आहेत। पुढे हे पण आपल्याला इन डिटेल अभ्यासायचे आहेत। सध्यापुरतं लक्षात ठेवा की हे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत। ठीक आहे। हे कुठे आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये। दरेकसा कुठे आहे, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये। ठीक आहे। हे गाविलगड, अस्तंबा, सातपुडा, चिखलदरा हे कुठे आहे, तर अमरावती जिल्हा। ठीक आहे। हे तुम्हाला थोडीफार आयडिया असायलाच पाहिजे याची। ठीक आहे। पुढे आपण हे इन डिटेल सुद्धा बघणार आहोत की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या टेकड्या आहेत, कुठल्या डोंगर रांगा आहेत, ते आपण बघणार आहोत। हे तुम्ही लक्षात ठेवा। वायव्य भागात तोरणमाळ डोंगर, गाळणा टेकड्या, सातमाळा डोंगर, अक्राणी टेकड्या आणि दमनगंगा नदी ते तेरेखोल नदी असा कोकणचा विस्तार आहे। ठीक आहे। यानंतर आपण प्राकृतिक विभागाला सुरुवात करूया। आपण बघूया सर्वात आधी कोकण हा विभाग।
प्राकृतिक विभाग 3 आहेत, कोकण, त्यानंतर सह्याद्री आणि त्यानंतर महाराष्ट्र पठार. तर आपण सुरुवातीला महाराष्ट्र पठार, कोकण आणि सह्याद्री यांची निर्मिती कशी झाली ते आपण सुरुवातीला बघणार आहे. त्यानंतर आपण या तिन्ही विभागांच्या व्याख्या बघूया, त्यांची लांबी रुंदी बघूया, ते सर्व आपण डेटा कव्हर करूया. आता आपण सुरू करूया प्राकृतिक विभाग. सर्वात आधी कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार यांची निर्मिती कशी झाली ते बघूया. बघा, आपल्याला एक सिद्धांत माहिती आहे. जर्मन शास्त्रज्ञ होते, जीवशास्त्रज्ञ होते एक, त्यांनीच ही थिअरी मांडली. त्यांचं नाव आहे अल्फ्रेड वेगनर. अल्फ्रेड वेगनर यांचा भूखंड वहन सिद्धांत असे त्या सिद्धांताचे नाव आहे. कुठला सिद्धांत? अल्फ्रेड वेगनर. अल्फ्रेड वेगनरचा कुठला सिद्धांत? भूखंड वहन. भूखंड वहन सिद्धांत. बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला जो पॅलिओझाईक कालखंड होता, कुठला कालखंड? पॅलिओझाईक कालखंड. त्यावेळेला पृथ्वीवर एकच खंड अस्तित्वात होता व त्या खंडाचं नाव होतं पॅन्जिया. ठीक आहे, ही आपली पृथ्वी, याच्यावर एकच खंड अस्तित्वात होता, या खंडाचं नाव होतं पॅन्जिया. ठीक आहे, या खंडाचं नाव काय? पॅन्जिया. आणि कालखंड कुठला? तर पॅलिओझाईक कालखंड. पॅलिओझाईक कालखंडामध्ये पॅन्जिया नावाचा एकच खंड पृथ्वीवर अस्तित्वात होता. त्यानंतर बघा, कार्बोनिफेरस महायुग आले. कार्बोनिफेरस महायुगात काय झाले? तेथिसा नावाचा समुद्र निर्माण झाला आणि त्या समुद्राने काय केले? या पॅन्जियाला 2 भागामध्ये तोडले. ठीक आहे, तर 2 भागामध्ये कसे तोडले? इथे हा तेथिसा नावाचा असा समुद्र तयार झाला. ठीक आहे, हा कुठला आहे? तेथिसा समुद्र. तेथिसा नावाचा समुद्र. तर उत्तरेकडील जो भाग होता तो होता अंगारा लँड. ठीक आहे, उत्तरेकडील भाग कुठला? अंगारा लँड. आणि दक्षिणेकडील भाग कुठला? तर गोंडवाना लँड. उत्तरेकडील भाग अंगारा लँड, दक्षिणेकडील भाग गोंडवाना लँड. हे कधी झाले? तर कार्बोनिफेरस युगात. ठीक आहे, कार्बोनिफेरस युगात हे घडले. तर बघा, यामध्ये काय झाले की अंगारा लँड आणि गोंडवाना लँड या दोन्ही लँडचा जो पोर्शन होता त्याच्यामध्ये काय झालं? भू अंतर्गत हालचाली निर्माण व्हायला लागल्या. ठीक आहे, अंगारा लँडचा जो भाग होता हा दक्षिणेकडे सरकायला लागला, गोंडवाना लँडचा जो भाग होता हा उत्तरेकडे सरकायला लागला. ठीक आहे, तर या दोघांचे एकमेकांवर प्रेशर निर्माण व्हायला लागले. त्यावेळेला काय झाले? अंगारा लँडचे प्रेशर जास्त होते, ते गोंडवाना लँडवर प्रेशर पडायला लागले. त्यामुळे काय झाले? गोंडवाना लँडमध्ये ज्वालामुखीचे उद्रेक व्हायला लागले. म्हणजे या लँडमध्ये असे ज्वालामुखीचे उद्रेक व्हायला लागले. असे ज्वालामुखीचे उद्रेक 70 दशलक्ष वर्षापूर्वी 70 दशलक्ष वर्षापूर्वी जवळपास 29 वेळा असे उद्रेक व्हायला लागले. ज्वालामुखीचे उद्रेक असे तब्बल 29 वेळा झाले. व त्यामुळे काय झाले? इथे पठाराचा भाग तयार झाला, त्याला आपण म्हणतो डेक्कन ट्रॅप. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? डेक्कन ट्रॅपची निर्मिती झाली. ठीक आहे, त्या डेक्कन ट्रॅप वर जो खडक होता तो स्तरित प्रकारचा खडक होता, तोच पुढे बेसॉल्ट नावाने ओळखला जाऊ लागला. ठीक आहे, तो खडक कुठला? तर बेसॉल्ट खडक. आता हा जो बेसॉल्ट खडक आहे, ही जी गोंडवाना लँडची भूमी आहे, यांनी कुठले कुठले भाग निर्माण झाले? तर बघा, दक्षिण अमेरिका, त्यानंतर आफ्रिकेचा भाग, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि काही बेट हे निर्माण झाले या गोंडवाना लँडमुळे. या गोंडवाना लँडमुळेच आपला जो हिमालय आहे, हिमालयाच्या खालचा जो आपला भारत आहे तो पूर्ण या गोंडवाना लँडचाच एक भाग आहे. ठीक आहे, तर हा बघा 70 दशलक्ष वर्षापूर्वी असे 29 वेळा कुठले उद्रेक? तर ज्वालामुखीचे उद्रेक झाले. जवळपास 29 वेळा 70 दशलक्ष वर्षापूर्वी असे ज्वालामुखीचे उद्रेक झाले व डेक्कन ट्रॅप म्हणजेच दख्खनचा प्रदेश आपला निर्माण झाला. तो कसा प्रदेश आहे? तर तो पठारी आहे आणि तो बनला कशाचा आहे? तर बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. ठीक आहे, तर अशी झाली महाराष्ट्र पठाराची निर्मिती. त्यानंतर काय झाले? पुन्हा याचं प्रेशर वाढत गेलं आणि हा गोंडवाना जो भाग होता याच्यात पूर्वी फक्त पूर्व पश्चिमच्या हालचाली चालू होत्या, नंतर त्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा चारही दिशेने या भूअंतर्गत हालचाली होत गेल्या व या भूमीवर खूप जास्त प्रेशर निर्माण होत गेले. त्यामुळे काय झाले की त्याच्यामध्ये भ्रंशमूलक उद्रेक व्हायला लागले. असेच भ्रंशमूलक उद्रेक झाल्यामुळे काय झाले? इथे सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. हा जो डेक्कन ट्रॅपचा प्रदेश निर्माण झाला याच्या पश्चिमेकडच्या भागात इथे सह्याद्री पर्वताची निर्मिती व्हायला लागली. नंतर काय झाले? या सह्याद्री पर्वताची निर्मिती झाल्यानंतरच या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग झाला. प्रस्तरभंग होऊन कोकणची किनारपट्टी निर्माण झाली. ठीक आहे, आपण हे इन शॉर्ट बघितले. महाराष्ट्र पठार, त्यानंतर सह्याद्री आणि कोकण कसे निर्माण झाले हे आपण शॉर्टकट मध्ये बघितले. बघा, मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करते. अल्फ्रेड वेगनर हा जो शास्त्रज्ञ होता यांनी भूखंड वहन सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतानुसार पॅलिओझाईक या कालखंडात, कुठला कालखंड? पॅलिझोईक कालखंड.
पॅलेझोइक कालखंडामध्ये पृथ्वीवर एकच खंड अस्तित्वात होता, त्या खंडाचं नाव आहे पॅन्जिया. त्यानंतरच्या कालखंडात काय झाले, कार्बोनिफेरस युग आले. कार्बोनिफेरस युगात तेथिसा नावाचा एक समुद्र निर्माण झाला. यांनी या पॅन्जियाला अंगारालँड आणि गोंडवानालँड अशा दोन भागामध्ये डिवाइड केले. अंगारालँड उत्तरेकडील भाग, गोंडवानालँड दक्षिणेकडील भाग. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, या दोन्ही लँडमध्ये भूअंतर्गत हालचाली होत गेल्या. अंगारालँड दक्षिणेकडे सरकत होती, गोंडवानालँड उत्तरेकडे सरकत होती. पण या अंगारालँडचे प्रेशर खूप जास्त असल्यामुळे काय झालं, गोंडवानालँडवर ज्वालामुखीचे उद्रेक व्हायला लागले. ज्वालामुखी उद्रेकामधून जो लावारस बाहेर पडत होता त्याचं संचयन या गोंडवानालँडच्या भागामध्ये त्याचं संचयन होत गेलं. असे थरावर थर साचत गेले. ही प्रक्रिया कधी झाली तर 70 दशलक्ष वर्षापूर्वी, आणि अशी प्रक्रिया तब्बल 29 वेळा झाली. त्यामुळे काय झालं, महाराष्ट्र पठाराचा भाग निर्माण झाला. नंतरच्या कालखंडातही अशाच भूअंतर्गत हालचाली खूप जास्त प्रमाणात व्हायला लागल्या आणि त्या पूर्व पश्चिम दिशेने व्हायला लागल्या, पश्चिम पूर्व दिशेने व्हायला लागल्या. पण त्या भूअंतर्गत हालचाली पश्चिम पूर्व दिशेने जास्त होत्या, पश्चिम ते पूर्व दिशेने जास्त होत्या. त्यामुळे काय झालं की हा जो पठाराचा प्रदेश निर्माण झाला होता त्यामध्ये भ्रंशमूलक उद्रेक झाला. भ्रंशमूलक उद्रेक झाल्यामुळे काय झालं, इथे एक उंचवटाचा भाग निर्माण झाला. खूप या पठारापेक्षा खूप जास्त उंचीचा भाग निर्माण झाला, तो म्हणजे आपला सह्याद्री निर्माण झाला. नंतर सह्याद्रीमध्ये पण भूअंतर्गत हालचाली होतच राहिले. त्यामुळे काय झालं, सह्याद्रीचा प्रस्तरभंग किंवा त्याला आपण अपभ्रंश म्हणू शकतो तो झाला आणि त्याने कोकणाचा भाग निर्माण झाला. अशा प्रकारे महाराष्ट्र पठार, त्यानंतर सह्याद्री आणि कोकणाची निर्मिती झाली. बघा मी आता इथे तुम्हाला एक डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. हे बघा, हा आहे समजा तुमचा कोकणचा भाग, त्यानंतर हा आहे सह्याद्री आणि हा आहे आपला पठारी भाग. ठीक आहे, हा झाला कोकण. ठीक आहे, हा आपला सह्याद्री आणि हे इकडचा भाग जो आहे एवढा हा आहे महाराष्ट्र पठार. ठीक आहे. तर हा कशामुळे निर्माण झाला तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. ठीक आहे. सह्याद्री कशामुळे निर्माण झाला तर भ्रंशमूलक उद्रेकामुळे. भ्रंशमूलक उद्रेकामुळे. आणि कोकण कसा निर्माण झाला तर अपभ्रंशामुळे किंवा यालाच म्हणू शकतो प्रस्तरभंग. ठीक आहे. हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवा. बघा, हा आहे आपला कोकणचा भाग, कोकणचा भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला सह्याद्री, सह्याद्री पर्वताचा भाग. त्यानंतर हा एवढा जो पोर्शन आहे हा आहे आपला महाराष्ट्र पठाराचा भाग. बघा, अल्फ्रेड वेगनरच्या सिद्धांतानुसार आपण ज्वालामुखी उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली, भ्रंशमूलक उद्रेकामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली आणि प्रस्तरभंगामुळे कोकणाची निर्मिती झाली. बघा, हे आपण बघितलं कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार हे निर्माण कसे झाले. पुढे आपण बघूया व्याख्या. तर बघा, आता हे बघितलं आपण निर्मिती. आता नेक्स्ट आपण बघूया व्याख्या. व्याख्या बघा, कोकण म्हणजे काय तर कोकण म्हणजे अरबी समुद्र. बघा, आता आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्राचा मॅप पाहिला होता. आता आपण इन शॉर्ट मॅप असा काढू. ठीक आहे, महाराष्ट्राचा मॅप. तर या बाजूला काय आहे अरबी समुद्र, या बाजूला काय अरबी समुद्र. इथे काय कोकण आहे, इथे काय तुमचा सह्याद्रीचा भाग आहे आणि हा पूर्णचा पूर्ण काय तुमचा महाराष्ट्र पठाराचा भाग. ठीक आहे. तर इथे हा जो कोकण आहे तर कोकणाची व्याख्या करताना आपण काय म्हणू शकतो, कोकण हा अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडे चिंचोळा किंवा निमुळता जो भाग आहे त्याला आपण कोकण म्हणतो. आता आपण कोकणचा विस्तार सुद्धा बघितलाय. दमनगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत कोकण विस्तारलेला आहे. ही आपण इन शॉर्ट कोकणची डेफिनेशन म्हणू शकतो. त्यानंतर बघा सह्याद्री. आता सह्याद्रीची डेफिनेशन कशी म्हणू शकतो आपण. बघा, कोकणच्या पूर्वेकडे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे असलेला भाग म्हणजेच आपला सह्याद्री. तो निर्माण कसा झाला तर भ्रंशमूलक उद्रेकाने निर्माण झाला. त्यानंतर बघा महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार म्हणजे काय, सह्याद्रीच्या पूर्वेकडे विस्तीर्ण असा पसरलेला भाग, भूभाग म्हणजेच महाराष्ट्र पठार. ठीक आहे. अशा आपण इन शॉर्ट महाराष्ट्र पठार, कोकण आणि सह्याद्री या तिघांच्या डेफिनेशन सुद्धा करू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे यातला एक एक विभाग आणि त्याची पूर्ण लांबी, रुंदी आणि वैशिष्ट्य. आता आपण सुरू करूयात आपला पहिला प्राकृतिक विभाग म्हणजे कोकण. बघा, आपण आताच कोकणची निर्मिती कशी झाली म्हणजे कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार या तिघांची निर्मिती कशी झाली ते आपण आताच भूखंड वहन सिद्धांतावरून शिकलेलो आहे. त्यानंतर बघा व्याख्या. आपण कोकणची व्याख्या सुद्धा बघितली. कोकणची व्याख्या काय तर अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडे दमनगंगा नदी ते तेरेखोल नदीपर्यंत जो प्रदेश विस्तारलेला आहे त्याला आपण कोकण म्हणतो. ठीक आहे. तर या कोकणचे प्राचीन ग्रंथामध्ये ऋग्वेदामध्ये पण कोकणचा उल्लेख आलेला आहे. कोकणाला पूर्वी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जात होते. त्यातलंच एक नाव आहे मूषक, आळूक. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला
ऋग्वेद काळात किंवा त्यानंतरच्या काळातील खूप जुन्या गोष्टी या कोकणशी संदर्भात आढळतील, पण त्या आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जात नाही, त्यामुळे आपण त्या इथे कव्हर करणार नाही आहोत. ठीक आहे, ते कोकणची जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा लांबी आणि रुंदी. आता कोकणची लांबी आणि रुंदी किती आहे, तर कोकणची उत्तर दक्षिण लांबी आहे 540 किलोमीटर. कोकणची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 540 किलोमीटर. म्हणजे पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत लांबी जर आपण बघितली तर ती आहे 540 किलोमीटर. आता रुंदी बघूया. रुंदी आहे 30 ते 60 किलोमीटर ॲव्हरेजमध्ये, म्हणजे 30 किलोमीटर ते 60 किलोमीटर सरासरीमध्ये. त्यानंतर बघा सर्वाधिक रुंदी आहे 90 ते 95 किलोमीटर आणि ही आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये कोकणाची रुंदी सर्वाधिक आहे, जवळपास 90 ते 95 किलोमीटर. सर्वात कमी रुंदी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, ती आहे बघा 40 ते 45 किलोमीटर. ठीक आहे, 30-35 किलोमीटर सुद्धा, 30 ते 35 किलोमीटर. ठीक आहे, 30 ते 40 किलोमीटरच्या आसपास आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा किनारपट्टीची लांबी. आता महाराष्ट्राला जो समुद्र किनारा लाभलेला आहे तोच म्हणजे कोकण किनारपट्टीची लांबी, म्हणजेच 720 किलोमीटर. त्यानंतर कोकणचे वर्गीकरण आपण करू शकतो. कोकणचे वर्गीकरण खलाटी आणि वलाटी. तर बघा वर्गीकरण दोन प्रकारे केले आपण. बघा हे वर्गीकरण कसे केले, तर पूर्व पश्चिम वर्गीकरण. म्हणजे खलाटी हा जो भाग आहे हा कोकणचा पश्चिमेकडील भाग आहे, तर वलाटी हा जो भाग आहे हा कोकणचा पूर्वेकडील भाग आहे. ठीक आहे, या दोन्ही प्रदेशाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे, ते आपण थोडं पुढे अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा कोकणच्या दुसऱ्या प्रकारे आपण वर्गीकरण केलं आहे, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. हे वर्णन कसे आहे, वर्गीकरण कसे आहे, तर उत्तर दक्षिण. म्हणजे कोकणचे उत्तर दक्षिण वर्गीकरण कसे करण्यात आले आहे, तर 3 भागांमध्ये करण्यात आले आहे, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. तर बघा उत्तर कोकण कुठे पसरलेलं आहे, तर उत्तर कोकण आहे दमनगंगा नदी ते पाताळगंगा नदीपर्यंत. ठीक आहे, दमनगंगा ते पाताळगंगा नदीपर्यंतचा जो भाग आहे तो उत्तर कोकणामध्ये येतो. यामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात, तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगडचा उत्तरेकडील भाग. ठीक आहे, त्यानंतर मध्य कोकण. आता मध्य कोकण म्हणजे काय, पाताळगंगा नदी ते सावित्री नदी या 2 नद्यांदरम्यानचा जो भाग आहे त्याला मध्य कोकण म्हणतात. आता मध्य कोकणात रायगडचा दक्षिण भाग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग, ह्या 2 जिल्ह्यांचा भाग म्हणजे मध्य कोकण होईल. त्यानंतर बघा दक्षिण कोकण. आता दक्षिण कोकण म्हणजे काय, तर दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरीचा दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग पूर्ण जिल्हा हे येतात दक्षिण कोकणमध्ये. दक्षिण कोकण सावित्री नदी ते दमनगंगा नदी दरम्यानचा प्रदेश आहे. ठीक आहे, वर्गीकरण 2 प्रकारे करता येते, पूर्व पश्चिम वर्गीकरण आणि उत्तर दक्षिण लांबीनुसार वर्गीकरण. ठीक आहे, तर आपल्याला पुढे कोकणाची वैशिष्ट्ये बघायची. कोकणाची वैशिष्ट्येमध्ये काय आपल्याला खलाटी वलाटी अभ्यासायचं आहे, उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण यांची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. तर बघा खलाटी म्हणजे काय, वैशिष्ट्ये. कोकणाची काय वैशिष्ट्ये, तर पहिलं घेतलं आपण खलाटी. खलाटी म्हणजे काय, हा आहे कोकणाचा अतिपश्चिमेकडील भाग. म्हणजे जर तुम्ही असा महाराष्ट्र काढला, हा आहे तुमचा कोकणाचा भाग. ठीक आहे, हा झाला आपला कोकण. तर याचा जो हा पश्चिमेकडचा भाग आहे, अरबी समुद्राला लागून असलेला भाग, अरबी समुद्राच्या पूर्वेकडचा भाग आणि कोकणाच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजे होईल खलाटी. खलाटीची रुंदी किती, तर 5 ते 15 मीटर. खलाटीची रुंदी किती, 5 ते 15 मीटर रुंदीचा हा खलाटीचा प्रदेश असतो. ठीक आहे, खलाटीचा प्रदेश 5 ते 15 मीटर. त्यानंतर येईल हा जो पुढचा भाग आहे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग. इथे काय आहे तुमचा सह्याद्री पर्वत, इथे काय हा आपला सह्याद्री पर्वत, हा सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजे हा होईल तुमचा वलाटी, हा होईल खलाटी. हा वलाटीचा भाग आहे 250 ते 300 मीटर रुंदीचा भाग. ठीक आहे, खलाटी म्हणजे अति पश्चिमेकडील भाग कोकणाच्या आणि वलाटी म्हणजे थोडा पूर्वेकडील भाग. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आणि कोकणाच्या पूर्वेकडे, सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आणि कोकणाच्या पूर्वेकडे वलाटी हा भाग आहे. खलाटी आणि वलाटी दोन्ही आपल्याला त्याची रुंदी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ह्या 2 वर्गीकरण कसं आहे, तर पूर्व पश्चिम वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. आता बघा उत्तर कोकणमध्ये जे जिल्हे आहेत, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग. तर बघा हे जिल्हे आपल्याला माहिती आहे की इथे इंडस्ट्रीयल एरिया जास्त आहे, त्यामुळे हे काय झालेले आहे, तर डेव्हलप झालेले. उत्तर कोकणाच्या भागामध्ये तुलनेने कमी पाऊस पडतो. ठीक आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, तिथे
तिथे राहणारे लोक व्यवसाय जास्त प्रमाणात करतात। तर दक्षिण कोकणाचा जो भाग आहे तिथे पाऊस जास्त पडतो, त्यामुळे तेथील लोक काय करतात, तर तेथील लोक पारंपरिक व्यवसायांमध्ये जास्त गुंतलेले आहेत। समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय हा पूर्णच्या पूर्ण उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण, पूर्ण कोकणात मच्छीमारी हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो। ठीक आहे, दक्षिण कोकण जो आहे हा खडकाळ आणि डोंगराळ भागांनी खूप जास्त व्यापलेला आहे, तर तुलनेने उत्तर कोकण कमी खडकाळ आणि कमी डोंगराळ आहे। रोजगाराच्या संधी उत्तर कोकणात जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे काय होते, संपूर्ण महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते रोजगाराच्या शोधामध्ये उत्तर कोकणात खूप जास्त स्थलांतरित झालेले, त्यामुळे बघा दक्षिण कोकणातले लोक सुद्धा उत्तर कोकणात स्थलांतरित झालेले आहे। हे आपण लोकसंख्या हा विभाग जेव्हा बघू त्याच्यामध्ये आपण इन डिटेल अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर बघा दक्षिण कोकणातले लोक पारंपरिक व्यवसाय करतात, म्हणजे नारळाच्या बागा, फळबागा इत्यादी त्यांचे व्यवसाय आहेत। तर उत्तर कोकणातले लोक इंडस्ट्रियल एरियामध्ये जास्त काम करतात। कापड उद्योगाचा पूर्ण कोकणामध्ये विस्तार झालेला आहे। ठीक आहे, दमट हवामान कापड उद्योगासाठी पोषक असतं, त्यामुळे कापड उद्योगाचा इकडे खूप जास्त प्रमाणात विस्तार झालेला आहे। हे आपण बघितलं वर्गीकरण कोकणचे। ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया खाडी, खलाटी झालं, त्यानंतर वलाटी सुद्धा आपण बघतो खलाटी। बघा खलाटी या प्रदेशामध्ये काय होते, हा अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आहे। खलाटी हा प्रदेश कुठे आहे, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आहे। तर याची काय रुंदी 5 ते 15 मीटर आहे। बघा आपण काय बघितली, खलाटीची रुंदी आहे 5 ते 15 मीटर। ही रुंदी कमी असल्यामुळे काय होते, कोकणात ज्या नद्या वाहतात त्या नद्यांनी साठवून आणलेला जो गाळ आहे, त्या नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्या गाळाचं संचयन या भागामध्ये झालेलं आहे। ठीक आहे, या गाळाचं संचयन या भागामध्ये झालेलं आहे, खलाटीच्या भागामध्ये। ते काय होते, इकडे ज्या नद्या वाहत येतात त्या नद्यांचा रुंदी कमी असल्यामुळे वेग कसा असतो, तर तीव्र असतो, त्यामुळे काय होते, असं तो भाग थोडा खचल्यासारखा आहे, म्हणजे खोल गेलेला आहे, तो झाला खलाटी भाग। आणि त्यानंतर थोडा आपण पश्चिमेकडे आलो, इथून पश्चिमेकडे आलो तर वलाटीचा भाग निर्माण होतो। हा तुलनेने थोडा उंच आहे, हा जो भाग आहे खालचा हा सखल आहे, आणि वलाटीचा जो भाग आहे हा तुलनेने थोडा डोंगरांनी व्यापलेला आहे। ठीक आहे, खलाटीचा भाग सखल आहे तर वलाटीचा भाग डोंगरांनी व्यापलेला आहे। वलाटीची उंची आहे 250 ते 300 मीटरच्या आसपास। ठीक आहे, हे झाले खलाटी आणि वलाटी हे दोन कोकणाची वर्गीकरणामधली वैशिष्ट्ये, पूर्व पश्चिम वर्गीकरण। उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण याची वैशिष्ट्ये सुद्धा आपण बघितली। बघा आपल्याला माहितीच आहे, कोकणात जे खनिजे सुद्धा आढळतात, काही ती खनिजे कुठे आढळतात, तर दक्षिण कोकणात जास्त प्रमाणात आढळतात। बॉक्साईट हे जे खनिज आहे ते थोड्याफार प्रमाणात ठाणे जिल्ह्यात सुद्धा आढळते। बघा आपण जेव्हा भूगर्भ रचना हा जो चॅप्टर आहे तो बघू, त्याच्यामध्ये आपण खडक प्रणाली सुद्धा बघू, त्यामध्ये आपण कुठल्या खडकात कुठले खनिजे आढळतात ते सुद्धा पुढे बघणार आहोत, त्यामुळे आपण तो पोर्शन इथे कव्हर नाही करणार। नेक्स्ट आपण बघणार आहे खाडी। तर बघा खाडी म्हणजे काय, आता खाडी बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की खाडी फक्त तिथेच असू शकते जिथे नदी आणि समुद्र भेटतात, पण असं नसते, काही प्रमाणात जिथे नदी नाही तिथे सुद्धा खाडी निर्माण होऊ शकते। खाडी म्हणजे काय, तर आपल्याला एक डेफिनेशन नेहमीच माहिती असते, खाडी म्हणजे काय, नदीचे पाणी समुद्रात म्हणजे ज्या वेळेला समुद्रात जाते तर त्यावेळेला समुद्राचं पाणी सुद्धा नदीच्या मुखामध्ये प्रवेश करते, तर ते पाणी निमखारे पाणी तयार होते, तर ते पाणी जिथपर्यंत प्रवेश करते तिथपर्यंतच्या भागाला खाडी म्हणतात। खाडी हा जो प्रदेश आहे हा जैवविविधतेसाठी खूप महत्त्वाचा असतो। काही जे मासे आहेत ते या खाडीच्या प्रदेशामध्येच प्रजनन वगैरे करतात, त्यामुळे खाडीचा प्रदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। काही ठिकाणी बघा नदी नसून सुद्धा खाड्या निर्माण होतात, तर ते का होते, समुद्रकिनारा जो आहे त्या समुद्रकिनाऱ्यात समुद्राचे पाणी भरतीच्या वेळेला खूप दूरपर्यंत आतमध्ये शिरते, ते ज्या पॉईंटपर्यंत आतमध्ये शिरते त्या पूर्ण भागाला आपण खाडी असे म्हणतो। ठीक आहे, म्हणजे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जिथे नदी नसेल तिथे सुद्धा खाडी निर्माण होते, आणि खाडी कशी निर्माण होते, तर समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात। पण जर नदी नसेल तर समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या आत जिथपर्यंत शिरते त्या भागाला खाडी असे म्हणतात। ठीक आहे, हे आपण बघितलं। त्यानंतरचं वैशिष्ट्य खलाटी, वलाटी, त्यानंतर आपण बघितलं खाडी। ठीक आहे, त्यानंतर आणखी वैशिष्ट्ये कोकणाची बघूयात आपण। खाडी झाल्यानंतर बंदरे। बघा बंदरे हे सुद्धा कोकणाचे एक वैशिष्ट्य आहे। कोकणामध्ये जवळपास 50 बंदरे आहेत। बघा 2 मोठी बंदरे आणि 48 लहान बंदरे आहेत। ही जे बंदरे आहेत हे बंदरांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण त्यांना 6 भागांमध्ये म्हणजे व्यवस्थापन केलेलं आहे। ठीक आहे, बंदरे समूह आहेत त्यांना 6 भागांमध्ये व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, मोठे जे बंदर आहेत 2 ते आहे मुंबई बंदर आणि न्हावाशेवा बंदर। मुंबई बंदर जे आहे ते खूप मोठं बंदर आहे आणि ते नैसर्गिक बंदर आहे। न्हावाशेवा बंदर का निर्माण करण्यात आलं, तर मुंबई बंदरावर खूप जास्त ताण निर्माण झाला होता, म्हणून 1989 ला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, JNPT म्हणतात त्याला,
त्याच्या अंतर्गत JNPT हे बंदर विकसित करण्यात आलं. ते न्हावाशेवा या 2 बेटांमध्ये वसलेलं आहे. ते सर्वात मोठं कंटेनर पोर्ट म्हणून ओळखलं जातं. हे 2 मोठी बंदर आहे. सध्या रेड्डी बंदराचा विकास चालू आहे. त्यानंतर वढवण बंदर आहे, त्याचाही विकास सुरू आहे. रेड्डी बंदर जे आहे ते लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. हा एकदा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या. पुढे आपण बघणारच आहे की हे बंदरे समूह कुठले. ठीक आहे, तर आपण आता इथपर्यंत खाडी बघितलं, बंदरे बघितलं. बघा पुढे आपण बघूया पुळण. पुळण म्हणजे काय, तर समुद्राच्या ज्या लाटा असतात त्या भरती आणि ओहोटीच्या वेळी आपल्यामध्ये जे वाळूचं संचयन करतात, वाळू वाहून आणतात आणि समुद्र किनाऱ्यावर त्याचं संचयन करतात, त्याला आपण म्हणतो पुळण किंवा चौपाटी. म्हणजेच हे बीचेस म्हणून ओळखलं जाते. तिथे पर्यटनासाठी खूप लोक वगैरे येतात. ठीक आहे, पुळण म्हणजे काय, तर सागराच्या पाण्यात जी वाळू वाहून येते त्या वाळूचे जे संचयन किंवा निक्षेपण म्हणतो आपण त्याला, ते ज्या भागात होते ते तयार झालेला सलग भाग म्हणजे होते पुळण किंवा चौपाटी. ठीक आहे, त्यानंतर बघा समुद्र किनारपट्टी आणि समुद्र किनारा या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. बघा समुद्र किनारपट्टी जी आहे ती रिया प्रकारची. रिया म्हणजे काय, तर खोलगट. रिया म्हणजे काय, खोलगट. बघा कोकणचा जो भाग आहे तो रुंदीने कमी आहे, तर तिथे वाहून येणाऱ्या नद्या कशा वाहतात, तर त्या फास्ट वाहतात, म्हणजे खूप जोरात वाहतात. तर त्यांच्यासोबत ज्या गाळ वगैरे घेऊन येतात त्या ते काय करतात, खोलगट भागात, त्या गाळामुळे काय होईल, खोलगट भाग निर्माण होतो थोडा, त्या खोलगट भागाला रिया प्रकार म्हणतात. म्हणजे समुद्र किनारपट्टी, कोकणची जी किनारपट्टी आहे ती रिया प्रकारची आहे. तर समुद्र किनारा जो आहे तो दंतूर प्रकारचा आहे. दंतूर म्हणजे काय, वक्राकार. आता ह्या ज्या नद्या वाहून येतात त्या एकाच ठिकाणी समुद्राला मिळत नाहीत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी समुद्राला मिळतो. त्यामुळे असा वक्राकार निर्माण होते. म्हणजे इथे एक नदी येईल, इथे एक नदी येऊन मिळेल किंवा इथे एक नदी येऊन मिळेल. त्यामुळे काय होईल, असा वक्राकार भाग तयार होतो, त्याला म्हणतात समुद्र किनारा. बघा समुद्र किनारा कसा आहे, तर दंतूर. आणि समुद्र किनारपट्टी कशी आहे, तर रिया प्रकारची. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघा ही आहे कोकणची वैशिष्ट्ये. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सागरी गुहा. सागरी गुहा ज्या आहे ह्या अशा गुहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, ही आपण बघितली कोकणची वैशिष्ट्ये: खलाटी, वलाटी, खाडी, बंदरे, पुळणे, समुद्र किनारपट्टी, समुद्र किनारा आणि सागरी गुहा. ह्या 2 गोष्टी मला असं वाटते की तुम्ही खूप जास्त फोकस करा. समुद्र किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे, तर समुद्र किनारा हा दंतूर आहे. किनारपट्टी कशी आहे, तर खोलगट आहे. खोलगट म्हणजे रिया प्रकार. आणि समुद्र किनारा कसा आहे, तर वक्राकार आहे. वक्राकार म्हणजे दंतूर. हे तुम्ही खूप लक्षात ठेवा. आणि खलाटी वलाटी ह्या 2 गोष्टी फोकस करा. समुद्र किनाऱ्याची लांबी तुम्हाला माहितीच आहे, 720 किलोमीटर आहे. कोकणाची उत्तर दक्षिण लांबी 540 किलोमीटर आहे. रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. सर्वाधिक रुंदी ठाणे जिल्ह्यामध्ये, सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. बघा आता खलाटी आणि वलाटीचा भाग. खलाटी बघा अरबी समुद्राच्या पूर्वेकडे जो छोटा भाग आहे तो खलाटी आहे, आणि थोडासा जास्त जो भाग आहे म्हणजे थोडासा डोंगराळ भाग जो आहे, सखल भाग आहे तो खलाटी आहे, डोंगराळ भाग जो आहे तो वलाटी आहे. ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण कुठून कुठपर्यंत पसरलेलं आहे ते लक्षात ठेवा. कुठून कोणत्या नदीपर्यंत आणि जिल्हे कुठले ते सर्व तुम्ही लक्षात ठेवा. बघा दक्षिण कोकणात फळबागांचा विकास झालेला आहे, तर उत्तर कोकणात इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप झाला आहे. ठीक आहे, हे आपण बघितलं कोकणाबद्दल माहिती. आता आपण नेक्स्ट बघूया समुद्र किनारा लाभलेले जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमधले तालुके. तर बघा एकूण 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे, आपण पहिले बघूया की आपला कोकण दिसतो कसा. आधी आपण बघूया की कोकण दिसतो कसा. बघा कोकणातले आपण जिल्हे दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा हा आपण काढूया पालघर जिल्हा, त्यानंतर हा ठाणे जिल्हा, पालघर, ठाणे, इकडून मुंबई आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. त्यानंतर बघा रायगड, मग पुढे रत्नागिरी, आणि सर्वात दक्षिणेकडे आहे तुमचा सिंधुदुर्ग. ठीक आहे, हे आहेत आपले 7 जिल्हे कोकणामधले. यांना एकूण समुद्र किनारा किती लाभलेला आहे, 720 किलोमीटर. ठीक आहे, तर पालघरला किती समुद्र किनारा लागलाय, 102 किलोमीटर. ठाण्याला 25 किलोमीटर. रायगडला लाभलाय 122 किलोमीटर. रत्नागिरीला 237 किलोमीटर. आणि सिंधुदुर्गला किती लाभलेला आहे, तर 120 किलोमीटर. आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही मिळून लाभलं आहे
14 किलोमीटर, ठीक आहे. असे एकूण समुद्रकिनारा लाभला आहे आपल्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला एकूण लाभलेला आहे. बघा आता हे झाले आपले जिल्हे, कोणत्या जिल्ह्याला. आता बघा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कुठला, तर रत्नागिरी. आणि सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कुठला, तर ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याला 25 किलोमीटर समुद्रकिनारा लाभले. बघा आता हे लक्षात ठेवण्यासाठी असं तुम्ही हे असंही लक्षात ठेवू शकता, किंवा एक ट्रिक आहे ती लक्षात ठेवा. बघा रत्नागिरीला सर्वात जास्त, रत्नाच्या रायाने सिंधूला मुंबईच्या पालीजवळ ठेवले. म्हणजे बघा रत्ना म्हणजे रत्नागिरी, राया म्हणजे रायगड, सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग, मुंबई म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, त्यानंतर पालीजवळ म्हणजे पालघर आणि ठेवले म्हणजे ठाणे. असं तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकता, किंवा उत्तर दक्षिण असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. हे आहे समुद्रकिनारा लाभलेले 7 जिल्हे कोकणामधले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कोकणामधल्या किती तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. तर कोकणामधल्या बघा जवळपास 28 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, ठीक आहे. तर ते तालुके आहेत पालघरमधले 4 तालुके. पालघरमधले किती, पालघरमधले 4 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. ते तालुके कुठले, तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई. तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातले 3 तालुक्यांना, ठाणे, भिवंडी आणि कल्याण. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या 3 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला. त्यानंतर रायगडमधल्या 5 तालुक्यांना, रायगडमधल्या 9 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. ते 9 तालुके आहेत पनवेल, उरण, पेन, अलिबाग, रोहा, मुरुड, तळा, मसळा आणि श्रीवर्धन. बघा हे तुम्ही महाराष्ट्राचा मॅप बघा, तालुक्या वाईज जो मॅप आहे तो बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की समुद्रकिनारा किती तालुक्यांना लागलाय. हे थोडं कन्फ्युजिंग भाग आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा की रायगडमधल्या 9 जिल्ह्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. त्यानंतर बघा रत्नागिरीमधल्या 5 जिल्ह्यांना सागरी किनारा लाभलाय. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या 5 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलाय. त्यानंतर बघा सिंधुदुर्गमध्ये देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या 4 तालुक्यांना सागरी किनारा लाभलाय. असे एकूण 28 तालुक्यांना सागरी किनारा लाभलाय, ठीक आहे. रत्नागिरीमधले किती, 5, सिंधुदुर्गमधले किती, 4, आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमधले सुद्धा 3 आहेत. ते आहेत अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे 3 असे एकूण 28 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलाय. 7 जिल्हे आणि 28 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलाय. बघा आता हे जिल्ह्यांवर प्रश्न विचारून झालाय, किंवा कधीतरी तालुक्यांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वाधिक 9 तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलाय आणि सर्वात कमी 3 तालुके, ठाणे आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर. हे तुम्ही लक्षात ठेवा. आयोग काही पण विचारू शकते. फिरून प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा जास्त कल आहे. त्यामुळे आपण हे तालुके सुद्धा लक्षात घेतलेले आहे, ठीक आहे. जेव्हा मी तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देईल त्यामध्ये हा सर्व डेटा रिटर्न फॉर्ममध्ये तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. बघा आता त्यानंतर आपण बघितलं होतं बंदरांबद्दल. तर बघा बंदरे आपण 6 बंदर समूह सांगितले होते. ते बंदर समूह आहेत बांद्रा बंदर समूह, मोरा बंदर समूह, राजापुरी बंदर समूह, रत्नागिरी बंदर समूह, विजयदुर्ग बंदर समूह आणि वेंगुर्ला बंदर समूह. बघा बंदर समूह किती आहेत आपले, 6. बंदर समूह किती आहेत, 6 बंदर समूह आहेत. कुठले कुठले सांगितले मी ते तुम्ही लक्षात ठेवा. बांद्रा बंदर समूह, मोरा बंदर समूह, राजापुरी बंदर समूह, रत्नागिरी बंदर समूह, विजयदुर्ग बंदर समूह आणि वेंगुर्ला बंदर समूह. बघा आता या 6 बंदर समूहांद्वारे महाराष्ट्रातले जे 50 बंदरे आहेत त्यांचं व्यवस्थापन केलं जाते, ठीक आहे. आता वेंगुर्ला बंदर समूह जो आहे त्या बंदर समूहातलं रेड्डी हे बंदर आहे, जे या बंदरातून जापानला कच्चे लोह खनिज निर्यात केले जाते. बघा इथे एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर रोरो सेवावर सुद्धा मागच्याच एक्झाममध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, पण ते आपण पर्यटन या भागात तशा गोष्टी कव्हर करणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या आपल्याला बघायच्या आहेत. प्रमुख खाड्या बघायच्या, ठीक आहे. आता बघा नदी आणि नदीवर निर्माण झालेल्या खाड्या आणि त्यांचा जिल्हा हे सगळं आपल्याकडे चार्टच्या फॉर्ममध्ये आहे. ते बघा मी तो तुम्हाला चार्ट वाचून दाखवते, कारण की एवढा सगळा डेटा एकदम रिकॉल नाही होत. तुम्हाला जर कोणी विचारलं या नदीवर कुठली खाडी आहे तर ते तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, पण नदी आणि खाडी ॲट अ टाइम सांगणं थोडं हेक्टिक आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे रीड करून दाखवते, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की लिहिण्यामध्ये खूप जास्त टाइम कन्झ्युम होईल, ठीक आहे. बघा आता सर्वात पहिले आहे दातीवरेची खाडी. ती आहे वैतरणा किंवा तानसा नदीवर पालघर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आहे वसईची खाडी उल्हास नदीवर पालघर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आहे ठाण्याची खाडी उल्हास नदीवर ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मानोरी ही खाडी आहे, ही आहे मुंबई उपनगरमध्ये दहिसर नदीवर. मानोरी खाडी दहिसर नदीवर मुंबई उपनगरमध्ये. त्यानंतर मालाडची खाडी
ओशिवरा नदीवर मुंबई शहरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर मुंबई उपनगरमध्येच. त्यानंतर महिमची जी खाडी आहे ही मिठी नदीवर आहे. मिठी नदी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्हीला जोडते, ठीक आहे. तर ही मिठी नदीवर कुठली खाडी आहे? महिम खाडी. म्हणजे 3 खाड्या लक्षात ठेवा, मानोरी, मालाड आणि महिम, ह्या मुंबई उपनगर आणि मुंबई शहरमध्ये आहे. त्यानंतर धरमतरची खाडी कुठे आहे? तर पाताळगंगा आणि अंबा नदीवर रायगड जिल्ह्यामध्ये. रोह्याची खाडी आहे कुंडलिका नदीवर. त्यानंतर राजापुरीची खाडी आहे काळ नदीवर. ह्या तिन्ही आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. आणखी एक बघा, बाणकोट जी खाडी आहे ही रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवर आहे आणि सावित्री नदीवरती तयार झाली आहे. बाणकोटची खाडी, सावित्री नदी, रायगड आणि रत्नागिरी. त्यानंतर बघा दाभोळची खाडी ही वशिष्ठी नदीवर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जयगडची खाडी शास्त्री नदीवर आहे. भाट्टेची खाडी काजडी नदीवर. बघा हे लक्षात ठेवा, भाट्टे काजडी ह्या आपल्याला जोड्या विचारण्यात आल्या, त्यामध्ये भाट्टे काजडी हे विचारण्यात आले. त्यानंतर बघा जैतापूरची खाडी काजवी नदीवर आहे. पूर्णगडची खाडी मुचकुंदी नदीवर. ह्या सर्व कुठे आहे? रत्नागिरीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर विजयदुर्गची खाडी शुक नदीवर आहे. ही आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांच्या बाँड्रीवर. कुठली खाडी? विजयदुर्गची खाडी शुक नदीवर. त्यानंतर देवगडची खाडी देवगड नदीवर. आचरा खाडी आचरा नदीवर. कर्ली खाडी कर्ली नदीवर. त्यानंतर तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवर. ह्या खाड्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. जिल्हा, खाडी आणि नदी हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते मी तुम्हाला यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून नंतर प्रोव्हाइड करणारच आहे, ठीक आहे. ते तुम्हाला शॉर्ट्समध्ये तुमचा तो डेटा कव्हर होऊन जाईल. आपण ह्या खाड्या क्रमाने कव्हर करणार आहोत आणि जोड्याच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, आपण आतापर्यंत काय काय बघितलं? कोकणाची वैशिष्ट्ये बघितली, तालुक्यांना लाभलेला समुद्र किनारा बघितला, त्यानंतर बघा महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या बघितल्या, ठीक आहे. आता आपण जलदुर्ग आणि समुद्र तटीय किल्ले बघूया. बघा जलदुर्ग कुठले कुठले? बघा पर्यटनाच्या दृष्टीने हे जलदुर्ग खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. जलदुर्ग आहेत खांदेरी उंदेरी, त्यानंतर कासा, नंतर जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. बघा हे 5 आहेत जलदुर्ग: खांदेरी उंदेरी, कासा, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. बघा हे जे दुर्ग आहे याची तुम्ही थोडक्यात माहिती सुद्धा बघू शकता आणि हे कुठल्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर बघा समुद्र तटीय किल्ले आहेत अर्नाळा, अर्नाळा, वसई. हे 2 आहेत पालघर जिल्ह्यामध्ये. अर्नाळा आणि वसई हे कुठे आहेत? पालघर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा द्रोणागिरी आणि चौल. द्रोणागिरी आणि चौल हे आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट जयगड आणि रत्नगड. हे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. हा डेटा तुम्ही लक्षात ठेवा. जलदुर्ग कुठले? खांदेरी उंदेरी, कासा, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. बघा मी तुम्हाला एक टास्क दिलाय. हे जिल्हे तुम्हाला हे जलदुर्ग तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात किंवा कुठल्या तालुक्यामध्ये आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि समुद्र तटीय किल्ले अर्नाळा, वसई पालघर जिल्ह्यामध्ये आहे. द्रोणागिरी आणि चौल हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर जयगड आणि रत्नगड हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हा डेटा तुम्ही लक्षात ठेवा. हा थोडासा न्यू डेटा आहे, पण एक्झाममध्ये काही पण विचारू शकते. तुम्हाला याचा क्रम विचारू शकते. हा क्रम असाच आहे आणि हा क्रम असाच आहे, उत्तर ते दक्षिण, ठीक आहे. तुम्ही हा क्रम असाच्या असा लक्षात ठेवावा. बघा नेक्स्ट आहे पुळणे आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायचे. जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणती पुळणे आहेत. बघा एवढा डेटा आपण कव्हर करू आणि आपला आजचा कोकण हा विभाग कंप्लीट होऊन जातो, ठीक आहे. हे मी तुम्हाला शॉर्ट्सच्या माध्यमात नंतर उपलब्ध करून देणारच आहे, पण आता तुम्ही फक्त हे शांततेत ऐकून घ्या. बघा पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू, सातपाटी, शिरगाव आणि केळवा
हे 4 पुळणं कुठे आहेत? पालघर जिल्ह्यात. हे सगळे महत्त्वाचे पुळणं आहेत. डहाणू, सातपाटी, शिरगाव आणि केळवा, पालघर जिल्हा. त्यानंतर उड्डाण हे पुळण आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, उड्डाण ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बाबा मुंबई शहरामधले पुळणं ते आहेत गोराई, मानोरी, मारवे, वारंगल, जुहू चौपाटी, गिरगाव आणि दादरा. हे पुळणं झाले मुंबई शहरमध्ये. त्यानंतर रायगडमधले पुळणे बघूया. अलिबाग, मुरुड जंजिरा आणि श्रीवर्धन. रायगडमध्ये अलिबाग, मुरुड जंजिरा आणि श्रीवर्धन. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यामधील पुळणे आहेत हरणे, गुहागर आणि गणपतीपुळे. त्यानंतर नेक्स्ट बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पुळणे आहेत तारकर्ली, देवबाग, उभादांडा, मोचेमाड आणि शिरोडा. ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पुळणे कुठली? तारकर्ली, देवबाग, त्यानंतर उभादांडा, मोचेमाड आणि शिरोडा. त्यानंतर बघा काही बेटे आहेत महत्त्वाची, त्यांचा उत्तर दक्षिण क्रम फक्त लक्षात ठेवा. बेटांचा उत्तर दक्षिण क्रम आहे. मुंबई उपनगरमधील बेटे आहेत मढ आणि अंबू. मढ, अंबू मुंबई उपनगर. त्यानंतर साष्टी, बुचर हे आहेत मुंबई शहरमधले. त्यानंतर घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कासा, कुलाबा आणि जंजिरा हे आहेत रायगडमधले. आणि कुरटे हे आहे सिंधुदुर्गमधले. बघा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवा. मढ, अंबू, साष्टी, बुचर, घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा आणि कुरटे. ठीक आहे, हे आपण बघितलं आज कोकणपर्यंत. ठीक आहे, आपण कोकण हा प्राकृतिक विभाग आज कंप्लीट केलेला आहे. आपण कोकणची निर्मिती बघितली, कोकणची निर्मिती बघितली, कोकणची व्याख्या बघितली, लांबी रुंदी बघितली, त्यानंतर किनारपट्टीची लांबी बघितली, कोकणाचे वर्गीकरण बघितले. त्यानंतर आपण कोकणची नेक्स्ट काय बघितलं होतं? कोकणची वैशिष्ट्ये. काय बघितलं होतं? कोकणची वैशिष्ट्ये. आपण काही व्याख्या बघितल्या. त्यानंतर आपण जलदुर्ग बघितले, त्यानंतर समुद्रतटीय किल्ले बघितले, बंदरांबद्दल थोडक्यात जी माहिती होती ती बघितली. त्यानंतर पुळणे बघितली आणि खाड्या आणि नदी आणि कोणत्या जिल्ह्याच्या काठावर वसल्या ते बघितलं. आणि सर्वात शेवटी आपण बेटांचा क्रम बघितला. ठीक आहे, हा जो बेटांचा क्रम मी सांगितला तो तुम्ही लिहून घ्या किंवा मग मी ज्या काही नोट्स अवेलेबल करून देईल तेव्हा देईल, पण नोट्सला थोडा वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघता बघता शॉर्ट नोट्स काढू शकता. रनिंग नोट्स तुम्ही काढा, त्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि डेटा तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात येईल. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट प्राकृतिक विभाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. तो असेल सह्याद्री आणि नेक्स्ट असेल महाराष्ट्र पठार. ठीक आहे, धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.